पुळेकर तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूयात ठळक बातम्या। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी राज्य सरकारवर रेल्वे विकास प्रकल्पासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यात ढिसाळ आणि अकार्यक्षम कारभार चालवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे। शनिवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की बेळगाव धारवाड मार्गासाठी केवळ 55 एकर जमिनीची आवश्यकता असूनही राज्य सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही। सोमण्णा यांनी म्हटले आहे की वारंवार सूचना आणि पत्रव्यवहार करूनही भूसंपादनाची प्रक्रिया जाणीवपूर्वक राबवली जात आहे। केंद्र सरकारकडून 100 कोटी रुपयांच्या रेल्वे विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न सुरू असतानाही राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हे प्रकल्प रखडत आहेत। त्यांनी देसूर बेळगाव सांब्रा व खानापूर देसूर या रेल्वे विकास कामांचा आढावा घेतला आणि केंद्र सरकारची ठाम भूमिका अधोरेखित केली। सोमण्णा यांनी राज्य सरकारला तातडीने सहकार्य करण्याचा इशारा दिला आणि चेतावणी दिली की अन्यथा केंद्र सरकार कठोर कायदेशीर पावले उचलण्यास मागे पुढे पाहणार नाही। यावेळी राज्यसभा सदस्य इराणा कडाडी, माजी खासदार रमेश कत्ती, माजी आमदार अरविंद पाटील, महांतेश कवडगीमठ आणि भाजपचे अनेक स्थानिक नेते उपस्थित होते। आज शनिवारी केंद्रीय रेल्वे मंत्री व्ही सोमण्णा यांनी बेळगाव शहरातील डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या निवासस्थानी भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी डॉक्टर कोरे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या। भेटीत मंत्री सोमण्णा आणि डॉक्टर कोरे यांनी विविध सामाजिक आणि शैक्षणिक विषयावर चर्चा केली। यावेळी माजी खासदार रमेश कत्ती, महंतेश कवडगीमठ, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, मुरगेंद्र गौडा पाटील तसेच अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होते। या भेटीमुळे स्थानिक स्तरावर डॉक्टर कोरे यांच्या कार्याची महत्ता अधोरेखित झाली आहे। बेळगावमध्ये आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक 112 वर खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास शिवानंद परशुराम कोप्पळकर, राहणार नेहरू नगर, कुडबगट्टी, जिल्हा धारवाड याने हेल्पलाईन क्रमांक 112 वर फोन करून उद्यमबाग पोलीस ठाण्याजवळील एका लॉजमध्ये बलात्कार व खून झाल्याची खोटी माहिती दिली होती। नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार होयसळा पथकाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, मात्र तपासणीत असे काही घडलेच नसल्याचे आढळले आणि आरोपीने खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 11/2026 अंतर्गत कलम 217, 212, 248 BNS 2023 नुसार नोंद करण्यात आले आहे। तसेच सन्माननीय न्यायालयाच्या परवानगीने आरोपी विरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की आपत्कालीन सेवा क्रमांकाचा गैरवापर करणे दंडनीय आहे आणि अशा खोट्या तक्रारीमुळे पोलीस यंत्रणेवर अनावश्यक ताण येतो। पुढील तपास पोलीस करत आहेत। बेळगाव शहरातील कॅम्प पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात एका सराईत चोरट्यास अटक करून सुमारे 1,18,000 रुपये किमतीच्या 3 मोटारसायकली जप्त केल्या आहेत। दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी येथील रहिवासी वीरेश सोमय्या गणाचारी यांनी त्यांची पल्सर 125 क्रमांक KA22HQ0182 मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल केली होती। त्यानुसार कॅम्प पोलीस ठाण्यात कलम 303(2) BNS अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला। या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त भूषण बोरसे, DCP NV बर्मणी, ACP खडेबाजार उपविभाग शेखरप्पा, कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद वणकुंद्रे, AR सनदी, PSI यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केला। तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी किशोर परशुराम सिंगनगुडी वय 25 राहणार गंगानगर गणेशपूर बेळगाव यास अटक केली आहे। त्याबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी विशेष कौतुक केले आहे। वडगाव ओमकार नगर येथील स्मशानभूमीच्या पलीकडील सरकारी खुल्या जागेत महानगरपालिकेकडून परिसरातील ओला व सुका कचरा एकत्र केला जातो। सकाळपासूनच कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाडी आणि ट्रक ये जा करत असल्यामुळे कचरा ढिगाऱ्यातील काही भाग रस्त्यावर पडतो, ज्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। यामुळे डास आणि माशांचा उपद्रव वाढला असून रोगराईचा धोका वाढत आहे। तसेच भटक्या कुत्र्यामुळे हा कचरा परिसरात विखुरला जात असून लहान मुलापासून वृद्धापर्यंत नागरिकांच्या सुरक्षेस धोका निर्माण झाला आहे। स्मशानभूमीच्या पाठीमागील भिंतीचा काही भाग कोसळल्यामुळे तेथील कचरा कुत्र्यामुळे परिसरात पसरत आहे। दरम्यान आज शनिवारी परिसरातील नागरिकांनी येथे कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांना कचरा डंपिंग तसेच दुसऱ्या वाहनात कचरा भरण्यापासून थांबवले। नागरिकांनी महानगरपालिकेकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून महापौर मंगेश पवार यांनी आपण लवकरच या ठिकाणी स्वतः भेट देऊन समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले आहे। यावेळी या भागातील अनेक महिला आणि नागरिक उपस्थित होते। शहापूर येथील तिली पटेल गली परिसरात कारची काच फोडून चोरट्यांनी सुमारे 10,91,000 रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरण्याची घटना बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8:45च्या सुमारास घडली। या प्रकरणी बागलकोट येथील नागराज वसंत टंगसाळी यांनी गुरुवारी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। नागराज टंगसाळी यांनी खडेबाजार शहापूर येथील एका सराफ पेढीतून सुमारे 4 किलो 72 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने खरेदी करून ते पॉलिशसाठी दिले होते। पॉलिशचे काम पूर्ण झाल्यानंतर दागिने आणण्यासाठी त्यांनी आपल्या 2 कर्मचारी
कर्मचाऱ्यांना कारने बेळगावला पाठविले. सराफ पेढीतून चांदीचे दागिने असलेली बॅग कारच्या मागील सीटवर ठेवून वाहन सरस्वती शाळेजवळ पार्क करण्यात आली होती. या दरम्यान कारच्या उजव्या बाजूची काच फोडून चोरट्यांनी दागिन्याची बॅग लंपास केली. भरवस्तीत अवघ्या सव्वा तासात घडलेल्या या धाडसी चोरीमुळे सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी बसवनकुर्ची येथील मराठी शासकीय शाळेला भेट देऊन नव्याने बांधण्यात आलेल्या वर्गखोल्यांचे उद्घाटन केले. या उपक्रमामुळे परिसरातील शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाला चालना मिळाली आहे. नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाचा शुभारंभ मागील वर्षाच्या अखेरीस करण्यात आला होता आणि कोणताही विलंब न होता हे काम वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी संवाद साधत शासकीय शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाचे वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमाबद्दल नागरिक, पालकवर्ग व शाळेतील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत नव्या वर्गखोल्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले आणि आरामदायी शिक्षण वातावरण मिळणार असल्याचे सांगितले. पतंगाने मला काय शिकवलंय सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका. थोडी तरी इन्व्हेस्टमेंट एफडी मध्ये नक्की करा, कारण एफडी आहे तर स्टडी आहे. लोकमान्य एफडी सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य एफडी आहे तर स्टडी आहे. बेळगाव शहरातील आरपीडी महाविद्यालयात झालेल्या 15व्या आरपीडी शरीरसौष्ठव स्पर्धेत विनीत हणमशेठ याने आरपीडी श्री किताब पटकावला, तर किशोर पुजारी याला उत्कृष्ट पोजरचा पुरस्कार मिळाला. प्रसंगी एस.एल. पाटील, डॉक्टर प्रसन्ना जोशी, डॉक्टर एस.एम. कुर्णे, डॉक्टर रामकृष्ण यन यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. विविध वजन गटातील निकालामध्ये 55 किलो गटात आकाश आक्सा, आनंद टी, 60 किलो वजनी गटात श्रीनाथ पाटील, साहिल सावंत, 65 किलो वजनी गटात कार्तिक कांबळे, श्रीधर हांडे, 70 किलो वजनी गटात समर्थ मुजुकर, किशोर पुजारी आणि 70 किलोवरील गटामध्ये विनीत हणमशेठ यांनी प्रथम क्रमांक पटवला, तर अशोक काकतीकर याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा आरपीडी कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. समारोप प्रसंगी विजेत्यांना किताब व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. हिरेबागेवाडी पोलिसांनी कल्याण मटका जुगारावर छापा टाकून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई काल शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव वीरप्पा नागप्पा मदलगी, वय 46 असे असून तो नावलगट्टी तालुका बैलनोगल येथील रहिवासी आहे. पोलिसांना माहिती मिळाली होती की बेळगाव ते केकेकोप गावच्या सीमेजवळ नागेरहाळ रस्त्याच्या उजव्या बाजूला तो लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका खेळ चालवत होता. या माहितीच्या आधारे हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे PSI अविनाश ए यारगप्पा व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकला. कारवाई दरम्यान आरोपीकडून 750 रुपये रोख रक्कम आणि OC कार्ड जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. निपाणी नगरवासियांचे जागृत दैवत असलेल्या वैभव संपन्न श्री महालक्ष्मी मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा शुक्रवारी भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती महाराज यांच्या शुभ हस्ते कलशारोहण विधी संपन्न झाला. त्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीतून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला महालक्ष्मी देवीच्या मानाच्या साडीची गांधी चौक ते गुरुवारपेठ मार्गे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, मंदिर समिती अध्यक्ष आशिषबाई शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्राण प्रतिष्ठापना व कळसारोहणानंतर महालक्ष्मी देवीच्या त्रैवार्षिक यात्रेला प्रारंभ झाला असून पुढील काही दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात यात्रा संपन्न होत असून आकर्षक रोषणाई, स्वागत कमानी आणि भाविकांची गर्दी यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेमधील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या ICC पुरुष 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात चमकला. इंग्लंडविरुद्ध फक्त 80 चेंडूत 175 धावा करीत त्याने आपल्या स्फोटक खेळीने अनेक मोठे विक्रम मोडीत काढले. वैभवच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडचे गोलंदाज आणि मैदानावरील सर्व प्रेक्षकही थक्क झाले. सामन्यादरम्यान सोशल मीडियावरही त्याच्या खेळीवर प्रचंड चर्चा सुरू होती. यातील प्रसिद्ध क्रिकेट पेज आईसलँड क्रिकेटने ट्विट करत मजेशीर शब्दात म्हटले आहे की वैभव सूर्यवंशीला आताच्या आता अटक करा. इंग्लिश गोलंदाजाविरुद्ध मैदानावर सुरू असलेला हा हिंसाचार X-रेटेड आहे. ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. क्रिकेट तज्ज्ञांनी वैभव सूर्यवंशीची ही पराक्रमी कामगिरी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविली जाईल असे म्हटले आहे.
मुंबई महापौराचा सस्पेन्स आज संपला असून भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांचे नाव अधिकृतपणे महापौरपदी जाहीर करण्यात आले आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी महानगरपालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयातून या घोषणेस अधिकृत मान्यता दिली. यामुळे तब्बल 29 वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय घाडी यांची निवड झाली असून ते 1.25 वर्षासाठी उपमहापौर राहणार आहेत. रितू तावडे यांनी महापौरपदी निवडीबाबत सांगितले आहे की आपल्याला महापौरपद मिळाल्यामुळे मी मुंबईसाठी सेवक म्हणून काम करणार आहे आणि पक्षभेद विसरून सर्व नगरसेवकांसोबत निर्मळ आणि प्रामाणिक काम करीन. या ऐतिहासिक निवडीमुळे मुंबईच्या प्रशासनात नवीन ऊर्जा आणि कार्यक्षमतेची अपेक्षा वाढली आहे. आज शनिवार दिनांक 7 रोजी येळूर येथील आरवळी धरणात मासेमारीसाठी टाकलेल्या गळाला एक कासव अडकून गंभीर जखमी झाले होते. ही बाब येळूर येथील युवकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ सर्पमित्र आनंद चिट्टी यांना माहिती देत त्यांना बोलावून कासव त्यांच्या ताब्यात दिले. आनंद चिट्टी यांनी गावातील पशु चिकित्सालयात डॉक्टरांच्या मदतीने कासवाच्या शरीरात अडकलेला गळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर त्यांनी कासवाला बेळगाव येथील विशेष पशु चिकित्सालयात घेऊन गेल्यानंतर त्याच्यावर त्या ठिकाणी उपचार करण्यास सुरुवात केली. तेथे एक्सरे काढल्यानंतर कासवाच्या शरीरात 2 गळ अडकले असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता वन विभागाने पुढील उपचार व जबाबदारी स्वीकारली असून कासवाला आपल्या ताब्यात घेतले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसंच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.